नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। 14 जानेवारी रोजी रविवारी पालघर जिल्ह्यातील मनोर मधल्या आस्था हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ मनोर हायवे यांच्यातर्फे मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी अनेक रुग्णांनी या कॅम्प म्हणजेच या शिबिराचा लाभ घेतला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भार्गव उपस्थित होते। तसेच रोटरी क्लबचे क्लब प्रेसिडेंट व आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर अविनाश सोनावणे, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर जितेंद्र शिरने, मनोर ग्रामपंचायतीचे सरपंच चेतन पाटील, रोटरीचे सर्व सदस्य व आस्था हॉस्पिटलचे डॉक्टर स्टाफ आणि मुंबईच्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती। एखादी संस्था स्थापन करणे, ती उभी करणे सोपे असते, पण ती सातत्याने कार्यरत ठेवणे खूप अवघड काम आहे आणि हेच अवघड काम आज रोटरी क्लब समर्थपणे करत आहे। आज मुंबईसह पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावागावात रोटरी क्लबचे कार्य, त्यांचे उपक्रम पोहोचले आहे। त्यांच्या याच कार्याचा एक भाग म्हणून मनोरमध्ये मेगा मेडिकल कॅम्पचे आयोजन केले होते। कॅम्पमध्ये मुंबईच्या डॉक्टरांची टीम उपस्थित होती। तसेच यावेळी नागरिक असलेल्या रुग्णांसाठी योग्य असे नियोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना उपचार घेण्यासाठी इतका पैसा उपलब्ध नसतो, त्यामुळे ते अनेक आजार अंगावर काढत आहेत। त्यांच्यासाठी काम करावे, त्यांच्या आजारांवर मोफत उपचार व्हावा, त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी मदत करणे या उद्देशाने हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिरात विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात आली व त्यांना त्यांचे आजार निदान झाल्यावर पुढेही क्लब तर्फे मदत करण्यात येईल, सहकार्य केले जाईल अशी ग्वाही डॉक्टर अविनाश यांनी दिली आहे। मी आव्हान करणार की त्यांनी जे म्हणजे बहुतेक लोकांना कसं समजत नाही, हा कॅम्पमध्ये आम्ही गेलो आणि हे आमचं निदान झालं, मला कॅन्सर आहे, मला डोळ्यांचा त्रास आहे, तर आम्ही नंतर ह्याच्या पुढे आम्ही कुठे जाऊ, आता कॅम्प तर संपलेला आहे। मग लोकांना तुम्ही काय आव्हान करा की कॅम्प संपला तरी तुम्ही त्याचं निदान करण्यासाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये, कॅम्प संपलेला जरी असला तरी त्यांनी आस्था हॉस्पिटलमध्ये येऊन आम्हाला भेटावं। त्यांचं जे काही रोगनिदान आहे त्या रोगनिदानाला पुढे काय ट्रीटमेंट कशी दिली जाईल याचं पूर्णपणे सहकार्य आणि मार्गदर्शन आम्ही आस्था हॉस्पिटलमधून करू। त्यामुळे आम्ही त्यांना कुठेच वाऱ्यावरती सोडणार नाही। हे आमचेच पेशंट आहेत, हा आपलाच भाग आहे आणि आपलेच लोक आहेत आणि त्यासाठी रोटरीच्या माध्यमातून हा सगळा मोठा कॅम्प आपण इकडे आयोजित केलेला। या मेगा मेडिकल कॅम्प मध्ये एकूण 1557 रुग्णांची तपासणी करण्यात आली। यामध्ये जनरल चेकअप 664, डोळ्यांची तपासणी 217, डेंटल चेकअप 103, कॅन्सर चेकअप 86, अस्थिरोग 164, स्त्रीरोग 64, बालरोग 61, आयुष्यमान भारत 75, रक्ताचे विकार 69, तर त्वचा रोग 54। या कॅम्प मध्ये रोटरी क्लबची संपूर्ण टीम उपस्थित होती। या सर्वांच्या सहकार्यानेच असे शिबिर यशस्वीपणे पार पडतात आणि याच रोटरी क्लबच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने आज हा शिबिर म्हणजेच हा कॅम्प नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला। तर याच वेळी मकर संक्रांतीचे औचित्य साधून तीळ, गुळ व भेटवस्तूचेही वाटप करण्यात आले।